हे गाईज नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तर चला, सकाळी सकाळी माझा जास्त आवाज निघत नाही, माहित नाही माझ्या आवाजाला काय होतं. आवाज नाही निघत ना सकाळी सकाळी, तर तुम्ही समजून घ्या प्लीज. आता मी आंघोळ करून रेडी झाली आहे आणि टिकली लावते. आणि पटकन जाते किचनमध्ये. तर चला, अजून सगळे झोपले, ते पप्पा उठले फक्त. मम्मी आता उठणार माझ्या आवाजाने. रात्रीचे भांडे मांडलेच नव्हते, आता रात्रीचे भांडे मांडते. पाणी ठेवले गरम करायला, आपल्याला प्यायला. पटकन पीठ मळायला घेते, नंतर भाजी काय करायची. कांदे रडवलं सकाळी सकाळी. आज मी भाजीला काय बनवायचं हा विचार करून आज मी बनवते टोमॅटोची चटणी. तर गाईस, माझं ऑलमोस्ट सगळं जेवण बनवून होत आलं आहे. आणि आता मी चपाती करायला घेतली आहे. हे बघा, मी चहा ठेवला एका साईडला आणि भाजी बघा याची. आणि चपाती करायला घेते आता. टोमॅटोची चटणी बनवली आज मी, सगळ्यांना आवडते. तर चला, आता मी बनवते चपात्या पटकन. तोपर्यंत आपला चहा होईल, भाजी पण होईल. आणि आता चपात्या करायला घेते मी. प्रतीक, तुझ्या अंगावर कशी काय बसू शकते माशी? रक्त प्यायला लागली तुझं. माशी रक्त पिती का? मग काय पिती? तू पितीस. माशी कशी पिईल? मी तर पिणारच, मी बायको आहे ना. सायको बायको. तर मी आता करते नाश्ता मस्तपैकी. आणि आज मी बनवली आहे मस्त टोमॅटोची चटणी, चपाती आणि चहा. मी पण तसाच नाश्ता करते. या नाश्ता करायला गाईज. तर गाईज, आता कपड्याची मशीन तर झाली. सकाळी लवकर लावली होती थोडीशी, पण कपडे आता उशिरा वाळत टाकते, कारण मला बाकीचे पण अजून कामं होते. तर म्हटलं ते करून घ्यावं पहिले आणि मग मशीनमधले कपडे काढावे, म्हणून कपडे मशीनमध्येच होते. आणि आता मी विसरून पण गेले होते की कपडे मला वाळत टाकायचे. नंतर लक्षात आलं, अरे मी अजून कपडेच वाळत नाही टाकले आहेत. बघा किती हुशार आहे मी. आता लवकर कपडे वाळत टाकते. आणि आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा. मम्मीने गाजर आणले होते आणि मम्मी कालच आणले ते. पण काल मला जमलंच नाही बनवायला, कारण मी काल 2 रेसिपी करत होते ना, तर त्याच्यामुळे मला काल नाही जमलं बनवायला. मम्मी म्हटली होती कालच बनवून टाक म्हणून, पण मलाच नाही वेळ नव्हतं, म्हणून आज बनवते. चला, कपडे खूप आहेत आज, आता ते वाळत टाकते मी. हे बघा,
एवढं सगळं भरलंय. आता जाते आणि पहिले कपडे बाहेर टाकते. मग मला अजून गाजर किसायचे आहेत, धुवून गाजर किसायचे आहेत. त्याच्यानंतर गाजरचा हलवा बनवायचा आहे. पण त्याच्या आधी मी थोडासा आराम करणार आहे, कारण आता 2-3 दिवस झालं मी रेसिपी करत होते, त्याच्यामुळे माझी झोप पूर्ण नाही झाली आहे. म्हणजे रात्री पण झोपायला उशीर होतो आणि सकाळी पण लवकर उठते ना, तर त्याच्यामुळे मला झोप होत नाही. तर आता थोडासा आराम करणार आहे. आणि प्रतीक पण झोपला आहे, त्याची पण थोडी तब्येत ठीक नाही आहे, त्याच्यामुळे आता मी हळूहळू बोलते जास्त. तर चला कपडे वाट टाकते आणि मग गाजरचा हलवा बनवू पण आज. तर काय झालं माहिती का, मी तुम्हाला म्हटलं की मी काम करून थोडासा आराम करणार आहे, पण माझा थोडा आराम नाही झाला, खूप जास्त आराम झाला. कारण आता रोज कसं मी सकाळी लवकर उठते ना, आणि रात्री पण 1-2 वाजता झोपते आणि सकाळी 6 वाजता उठते. त्याच्यामुळे माझी काही झोप होत नाही. 2-3 दिवस आहे ना मला खूप कामाचा जास्त लोड होता आणि रेसिपीच्या व्हिडिओचा पण लोड होता ना, तर त्याच्यामुळे मला दुपारचं झोपायलाच नव्हतं भेटत. तर आज मी इतकं जास्त झोपले 4ला झोपले आणि 6ला उठले. पटकन खाली गेले, चहा ठेवला, भांडे वगैरे घासले, किचन ओटा वगैरे आवरला आणि मग आता परत वरती आले तोंड वगैरे धुवायला. कारण मी झोपेतून उठून तसेच खाली गेलते चहा वगैरे ठेवायला, तोंड वगैरे काही धुतलं नव्हतं. आता फ्रेश होते आणि परत खाली जाते, स्वयंपाक करायचा आहे. आज मला खरं तर गाजरचा हलवा करायचा होता, पण राहून गेला. बघू आता प्रतीक आला की त्याला म्हणते गाजर किसून देतो का. प्रतीक पण थोडासा आत्ताच बाहेर गेलाय, तर तो आला की बघू काय बोलतोय, गाजर किसून देतोय का नाही. आणि आज मासे पण थोडेसे फ्राय करून टाकणार आहे आणि मसाला भात पण करते. वाटाणा तर आहे, मग म्हटलं वाटाणे भात करावा आज. तर मंडळी आता आमचे जेवण वगैरे सगळं झालंय. आणि विषय असा झाला की मी जेव्हा स्वयंपाक करायला खाली गेले होते तेव्हा आपला मोबाईल होता प्रतीककडे. प्रतीक खूप व्लॉग पेंडिंग होते ना, तर मग प्रतीक म्हणला मी बसल्या व्लॉग एडिट करतो आणि सगळे आपले प्रीमियर लावून ठेवतो. म्हणलं ठीक आहे. मग मी काही जेवण बनवताना घेतलं नाही. आज आम्ही बनवला होता वाटाणा भात आणि जे राहिलेले मासे होते सगळे फ्राय करून टाकले, कारण आम्ही कंटिन्यू 3 दिवस झालं मासेच खातोय ना, तर त्याच्यामुळे आज माशांचा एंड करून टाकला, संपून टाकले सगळे आज खाऊन मासे. आणि आपला जो मोबाईल काल आपण नीट करून आणला होता, डिस्प्ले बसून आणला होता, तर त्याचं काय झालं ना, घरी आणला मोबाईल आणि मोबाईलमध्ये थोडी पण चार्जिंग नव्हती काय. आणि त्याचं हे जे साईडचं बटन आहे ना, हे वाला साईडचं बटन, मोबाईल ऑन करायचं बटन, तर म्हणजे मोबाईल चार्जिंगला लावला, चार्जिंग पण होताना दिसत होते, पण हे बटनच दबत नव्हतं. माहीत नाही काय झालं होतं. आणि मग काल परत पप्पाच्या ज्यातच थंबनेल मग एडिट केलं, असा विषय झाला. मग परत म्हटलं की नाही का आता काय करायचं, जोपर्यंत हा मोबाईल नीट नाही होत तोपर्यंत ह्यात नव्हतंच होणार ना थंबनेल एडिट करून. मग प्रतीक परत आज घेऊन गेला मोबाईल आणि ह्याला आम्ही कवर घेतला कालच. आज याला स्क्रीन कार्ड पण लावलंय, त्याच्यानंतर हे बटन पण नीट करून आणलंय. आता सगळा हा मोबाईल एकदम ओके झालाय, एकदम टकाटक नवीन मोबाईल सारखा दिसायला लागले आता. तर चला आता बघूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये आम्ही काय करणार आहे. थोडंसं नाही ते तुम्हाला उद्या सांगते, उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगते. पण आता चला हा ब्लॉग मी इथंच एंड करते. या ब्लॉगमध्ये काही जास्त खास नव्हतं, पण तरीसुद्धा थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज.